तर महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर. राज्य शासनाने 2024-25 सालासाठी पीक विमा मंजूर केला आहे. याचा थेट फायदा 34 जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र येथील जिल्हे समाविष्ट आहेत. आणि या योजनेचा लाभ खरीप 2024 आणि रब्बी 2024 दोन्ही हंगामासाठी. खरीप हंगाम कालावधी काय आहे? जून ते ऑक्टोबर. मुख्य पीक सोयाबीन, कपाशी. आणि रब्बी हंगामासाठी काय आहे? नोव्हेंबर ते फेब्रुवारी. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा यासाठी आहे. आणि दोन्ही हंगामामध्ये जर पीक नुकसान झाले असेल तर विमा मिळणार. शेतकरी दोन्ही हंगामासाठी पात्र आहेत. तर रक्कम किती मिळणार आहे बघा. रक्कम 5,000 ते 30,000 प्रति हेक्टरपर्यंत. नुकसानाचे प्रमाण अपेक्षित रक्कम प्रति हेक्टर. तर कमी नुकसान झाले असेल तर 5,000पर्यंत आणि मध्यम ते जास्त नुकसान झाले असेल तर 10,000 ते 30,000पर्यंत. रक्कम पीक, क्षेत्र, जिल्हा आणि नुकसानीच्या टक्केवारीनुसार ठरते. नुकसान जितके अधिक तितकी भरपाई अधिक. आणि GR बाबत थोडक्यात माहिती बघा. GR दिनांक मुद्दा तर 7 जुलै 2025 आणि 2024-25 शेतकऱ्यांसाठी हिस्सा 15.59 कोटी आणि 7 जुलै 2025 रब्बी 2024-25 शासनाचा हिस्सा 207.5 कोटी आणि 7 जुलै 2025 खरीप 2025 सुधारित योजनेचा पहिला हप्ता 1,530 कोटी आणि 9 जुलै 2025 मागील उर्वरित रक्कम वितरण शासन 260 कोटी आणि 9 जुलै 2025 मागील उर्वरित रक्कम वितरण शेतकरी 15.60 कोटी. आणि एकूण निधी किती आहे तर 2,028.24 कोटी. आणि ज्या विमा कंपन्यांना निधी वितरित करण्यात आला आहे HDFC ERGO जनरल इन्शुरन्स, SBI जनरल इन्शुरन्स, IFFCO TOKIO जनरल इन्शुरन्स, चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, बजाज आयलन्स, रिलायन्स जनरल, फ्युचर जनरली, टाटा AIG, युनिव्हर्सल, सोमपो. आणि विमा रक्कम वितरित होणारे टप्पे. टप्पा जिल्हा स्थिती. टप्पा 1 हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर, संभाजीनगर. आणि रक्कम जमा सुरू. टप्पा 2 अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा लवकरच वाटप होणार आहेत. आणि टप्पा 3 सोलापूर, पंढरपूर, सातारा, सांगली काही ठिकाणी वाटप सुरू झालेले आहे. आणि टप्पा 4 नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, गोंदिया यांची प्रतीक्षा सुरू आहे. आणि टप्पा 1 मधील जिल्ह्यामध्ये आधीच रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. टप्पा 2 व 3 मध्ये विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि टप्पा 4 मध्ये उत्तर महाराष्ट्र व काही विदर्भातील भाग आहेत. येथे लवकरच रक्कम जमा होण्यास अपेक्षा आहे. आणि निधीचे एकूण वितरण व स्रोत प्रकार बघा काय आहे. आणि रक्कम कोटी आणि स्पष्टीकरण. तर पूर्वीचे थकीत 132 कोटी आणि विमा कंपन्याचे थकीत रक्कम. आणि प्रकार बघा नवीन निधी 896 कोटी, नव्या मंजूर रकमेचा थेट वापर. आणि एकूण निधी काय आहे तर 128 कोटी GR दिनांक 9 जुलै 2025 नुसार वितरित. आणि हा निधी राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त सहभागातून वितरित करण्यात आला आहे. आणि 1 रुपयात पीक विमा या सुधारित योजनेअंतर्गत ही रक्कम दिली जात आहे. या निधीचा उपयोग कसा होणार आहे तर मागील हंगामातील थकीत भरपाईसाठी, मंजूर क्लेमसाठी, नवीन मंजुरीनुसार भरपाई देण्यासाठी. आणि या निर्णयाचे फायदे काय आहेत बघा. फायदा व स्पष्टीकरण. पारदर्शक व्यवहार, थेट खात्यावर रक्कम जमा, दलालाशिवाय. थकीत क्लेम मंजूर, पूर्वीचे नुकसान भरपाई. 25% मिळालेल्यांना 75% उर्वरित आता संपूर्ण रक्कम मिळणार. GR नुसार वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात टप्प्याटप्प्याने वाटप. शासनाचा हिशोब क्लिअर. विमा कंपन्यांना थकबाकी नाही. हंगामनिहाय विमा योजनेस समाविष्ट पिके. हंगाम विमा मिळणारी पिके. खरीप 2024 सोयाबीन, कपाशी. रब्बी 2024 गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि नवीन समावेश. या पिकांची निवड हवामान, नुकसान संभाव्यता आणि स्थानिक भागातील शेतकऱ्यांचा सहभाग पाहून केली जाते.